श्री शताब्दी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य तसेच महाराष्ट्रभर व्हावा यासाठी 300 मूर्ती विनामूल्य वाटप केल्यात। हा सोहळा नाशिक जिल्ह्यातून भारतातील सर्वात मोठा म्हणजे एकच वेळी 300 ठिकाणी जयंती साजरी होणार आहेत। 8 ते 10 लाख लोक संख्यांमध्ये हा सोहळा पार पडणार। हे ध्येय नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हिरापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री समाधान बागल यांनी घेतलाय। 5-6 वर्षांपासून चांदवड, नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर, पंचवटी, रामकुंड, अहिल्या घाट या ठिकाणी हे सोहळे होत असतात। यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात व्हावा यासाठी मातोश्री शताब्दी वर्षानिमित्त 300 मूर्ती वाटप करण्याचा संकल्प यांनी केलाय। आजकाल तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वेड लागल्याशिवाय अत्युत्तम अशी कामगिरी तुमच्या हातून घडूनच येत नाही, हा अनुभव आहे, मग ते कुठलेही क्षेत्र असो। अहिल्यादेवींनी बसवलेल्या चांदवड गावातच त्यांचा पुतळा नसावा ही गोष्ट समाधानाची त्यांच्या मनाला लागणारी ठरली व शासकीय दरबारी पाठपुरावा करून चांदवड येथे अहिल्यादेवींचा स्मारक व पुतळा याकरिता पायपीट करत असतात। रंगमहालाच्या नूतनीकरणासाठी 5 कोटीचा निधी सरकारकडून मिळवण्यासाठी राजकारण्यांचे दरवाजे ठोठावतात। नाशिक जिल्ह्यात पूजनीय अहिल्यादेवींनी बांधलेल्या अनेक विहिरी आहेत। या विहिरींचा शोध घेऊन त्यांच्यासाठी संवर्धनासाठी लोकजागृती करण्याचे काम त्यांचे अखंड चालू असते। 31 मे रोजी समाधानजी बागल यांच्या प्रयत्नातून तेथे संध्याकाळी काशीच्या धर्तीवर गोदा आरती व अहिल्या आरती करण्यात येते। अहिल्यादेवींच्या जन्म त्रिशताब्दी वर्षात चांदवड ह्या होळकरांच्या उपराजधानीत 6वे धनगर साहित्य संमेलन व्हावे अशी समाधानजी बागल यांनी इच्छा होती। त्या अनुषंगाने 11 मे रोजी साहित्य संमेलन टीमचा चांदवड दौरा व नियोजन बैठक चांदवड येथे होऊन 6वं धनगर साहित्य संमेलन चांदवड येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याच्या आयोजनाची जबाबदारी समाधानजी बागल यांच्याकडे देण्यात आली। आपले पारदर्शक कामकाज व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यपद्धतीमुळे मनावर त्यांनी गरुड झेप घेतली आहे। अशा झपाटलेल्या माणसांमुळेच इतिहास जागृत होतो, चळवळी जिवंत राहतात व सर्व समाज एकत्र येत असतो। शब्दांकन विनायक काळदाते, निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक।